देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. खामगाव येथे नुकतीच करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झालेले श्री सुनील सिंह राजपूत सर यांचा अभिनंदन सोहळा पार पडला. यावेळी करणी सेना ही भारतातील एक हिंदुत्ववादी संघटना आहे. या संस्थेने राष्ट्रभक्ती व हिंदू प्रसार व संवर्धनासाठी कार्यरत आहे. ही संघटना हिंदुस्थानातील सर्वात मोठी संघटना असून या संघटनेचे संघटन देश विदेशांमध्ये पसरलेली आहे. करणी सेना फक्त राजपुतांसाठीच नव्हे तर सर्व समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे. खूप कमी कालावधीमध्ये करणी सेना या संघटनेला लोकांची पसंती व नावलौकिक मिळाले आहे. करणी सेनेने खास करून युवा तरुण वर्गाचे आकर्षण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात करणी सेनेचे संघटक वाढवण्यात येईल असे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष श्री विजयसिंह बोराडे यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच नवनियुक्त करणी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री सुनील सिंह राजपूत सर यांनी या बैठकीला संबोधित करताना म्हणाले की आपण राहतो त्या हिंदू धर्माच्या सर्व समाजासाठी एकता ही खूप महत्त्वाची आहे. कारण आपण सर्व मिळून या संपूर्ण हिंदू राष्ट्राची निर्मिती करतो. ताकद नेहमी ऐक्यासोबत असते. करणी सेना ही संघटना राष्ट्रभक्ती व हिंदू प्रसारासाठी व यापुढेही नेहमीच कार्य करत राहील. या बैठकीच्या कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरित्यापणे पार पाडण्यासाठी मोहनसिंह राजपूत, जयसिंह राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत, मुन्नाभाऊ राजपूत, नंदूभाऊ राजपूत, सोनूभाऊ बोराडे, आशिषदादा ठाकूर, चेतनसिंह राजपूत, पंकज राजपूत, वीरेंद्रसिंह बोराडे, केशवसिंह बोराडे, जयपाल सिंह राजपूत, कल्याणसिंह तोमर, अजयसिंह राजपूत, अभिजित दादा ठाकूर यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार, बुलढाणा. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.